कोकण रेल्वेवरील एक मुख्य रेल्वे स्थानक म्हणून रत्नागिरी रेल्वे स्टेशनची ओळख आहे. या मार्गावरील प्रत्येक गाडी या स्थानकावर थांबते. पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या सोबत अनेक मालगाड्या सुद्धा इथे थांबतात. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण गेल्या वर्षी झाले आहे, त्यामुळे इथला फील एअरपोर्ट सारखा येतोय. बाजूला रिक्षा स्टँड सोडून आत जाऊया. रत्नागिरी रेल्वे स्टेशन महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात येते. समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 125 मीटर आहे. याचा स्टेशन कोड RN आहे. या स्टेशनला प्लॅटफॉर्म संख्या 3 आहेत. उपलब्ध सुविधा: लिफ्ट आणि एस्केलेटर, ज्येष्ठ नागरिक आणि सामान असलेल्या प्रवाशांसाठी. तिकीट खिडक्या आणि स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन्स. फ्री वायफाय. प्रतीक्षालय, शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. पुस्तक विक्री स्टॉल्स. पार्किंग सुविधा. CCTV. हे स्टेशन रत्नागिरी शहरापासून अंदाजे 6 ते 7 किलोमीटर पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग 204 NH 166 जवळ आहे. कोकण रेल्वे मार्गावरील हे एक महत्त्वाचे आणि प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मुंबई आणि उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या येथे थांबतात. कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्या जसे की गणेश चतुर्थी स्पेशल आणि उन्हाळी विशेष गाड्या देखील या स्टेशनवर थांबतात. येथे थांबणाऱ्या काही प्रमुख गाड्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. मत्स्यगंधा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल. तुतारी एक्सप्रेस, सावंतवाडी रोड ते दादर सेंट्रल. मांडवी एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव. जनशताब्दी एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव. तेजस एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस. या व्यतिरिक्त दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यांकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या आणि काही पॅसेंजर गाड्या देखील रत्नागिरी येथे थांबतात. वेळेनुसार आणि रेल्वेच्या वेळापत्रकानुसार गाड्यांच्या नावात किंवा उपलब्धतेत बदल होऊ शकतो. तुम्हाला विशिष्ट तारखेला आणि वेळेला असलेल्या गाड्यांची अचूक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत रेल्वे चौकशी किंवा रेल्वेची वेबसाईट किंवा ॲप्स वापरू शकता.